वेट एक मिनिट, थोडस पाहू दे का किती आर्टिफॅक्ट एपिसोड झाले. Hello, this is the My Artifact episode number 672. आजची तारीख आहे 5 जानेवारी 2017. आता वाजले करीब रात्रीचे 8 वाजले आहे. आता पण आर्टिफॅक्ट एपिसोड काफी लवकर बनवत आहे. वाय? कारण मला राव झोप पाहिजे. हार्डली 8 घंट्याची झोप माणसाला खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे मी कसा ड्युटीवर जातो आणि माझा रुटीन काय ऍक्च्युली मी सकाळपासून सांगतो. मी सकाळी उठलो का ड्युटीवर जातो. सकाळी 6:30 वाजता उठतो. 6:30 वाजता उठल्यानंतर ड्युटीला जातो. मग तिथून ड्युटी पूर्ण करीब 5 वाजेपर्यंत, 5-5:30 वाजेपर्यंत. म्हणजे 5-5:30 पर्यंत जो टाइम असतो ना तो कम्प्लिटली माझ्या जॉबवरच. याच्यात मी कुठेच फोकस नाही राहत, कुठे वगैरे असं. याच्यामध्ये काही माझा प्रायव्हेट टाइम आहेच नाही. जो पूर्ण टाइम आहे तो पूर्ण जॉबसाठी. मग माझी सुरुवात होते संध्याकाळी 6 वाजता. संध्याकाळी 6 वाजता आल्यानंतर मी काय करतो, एखादी पिक्चर पाहतो किंवा एखादा युट्यूबवर काही व्हिडिओ पाहतो. आणि याच्यामध्येच करीब साला 8:30-9 वाजून जाते. मग 9 वाजता डब्बा आणायला जायचं. मग डब्बा आणला का थोडंसं जेवण केलं. जेवण केला का मग तोंड धुतले, हातपाय आणि आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला का याच्यामध्येच करीब 10 वाजून जाते. 10 वाजले का त्याला म्हणलं मग अजून एक मूवी पाहतो म्हणलं. तर मग एखादी मूवी किंवा एखादी व्हिडिओ वगैरे किंवा एखादं असं यूट्यूब चॅनल जरी ओपन केलं तर मी करीब 12:30 वाजेपर्यंत बिझी होऊन जातो. मग 12:30 वाजता मी कसं तरी झोपतो. तरी झोप लागत नाही तर मग काय करतो, मी बिग बँग थेरी पाहतो मोबाईलमध्ये. मग मोबाईलमध्ये बिग बँग थेरी पाहिल्यानंतर काय होते की करीब 1:30 वाजून जाते. 1-1:30 तास वाजून जाते. मग 1-1:30 वाजता झोपतो आणि सकाळी 6 वाजता उठतो. म्हणजे विचार कर, मी रात्री 1:30 वाजता झोपत असताना आणि संध्याकाळी 1:30 वाजता झोपतो आणि 6:30 वाजता उठतो. म्हणजे किती घंट्यात झोप झाली? 1:30 ते 2:30, 2:30 ते 3:30, 3:30, 4:30, 4:30, 5:30, 5:30 ते 6 म्हणजे हार्डली 5 घंट्याची झोप. आणि या 5 घंट्याच्या झोपमध्ये मग माझं डोकं बहुत दुखते. मी खूप रागात राहतो आणि मी प्रॉपर डिसिजन घेऊ शकत नाही वगैरे वगैरे. तर हेच मला कसं थोडंसं कंट्रोलमध्ये आणायचं आहे. कारण वेट इथे मच्छर खूप जास्त झाले आहे. तर मग का मी हार्डली 5 घंट्याच्या झोप घेतल्यानंतर त्याला मला काफी चांगलं फील नाही होत राव. पोट दुखायला लागते वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. चला मला वाटलं मग कसला झोप थोडी आपली वाढवा लागेल. तर म्हणून मी माझ्या थोडंसं रुटीनमध्ये चेंज आणला आहे. आणि आता मी काय करतो की आता मी करीब सकाळी 6:30 वाजताच उठतो. बट ॲक्च्युली रात्री मी करीब एवढं डिसाईड केलं का रात्री 10 वाजता लेटायचं. या 12च्या पेक्षा 10 वाजताच आपण 10:30 वाजता आपण बेडवर असलोच पाहिजे. म्हणजे जेणेकरून मी 10-10:30 वाजता जर बेडवर आलो तर हार्डली 1-2 एपिसोड बिग बँगचे एपिसोड पाहीन. आणि त्याच्यानंतरच मी का होईन का थोडासा फ्री होईन. थोडंसं 12 वाजता जरी झोप घेतली का 12 ते 6, 6:30 म्हणजे हार्डली 6 घंटे जरी झोप भेटली तर थोडं चांगलं वाटेल ना. कानात 。  . 。 . 。 . 。 . 。 . . . . . . . . 。 . . . . . . . 。 . . . 。 . . 。 . 。 . 。 。 . 。 。 . 。 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 .
म्हणजे कानात सकाळपासून खूप येऊन राहिलाय. वेल, तू मोबाईलवर रेकॉर्ड करत आहे त्यामुळे तुझ्या व्हिडिओची साईज वाढन आणि मोबाईल गरम होईल याच्या आशेने तू आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नको करू. कारण आपण आर्टिफॅक्ट एपिसोड करायसाठी बनवत आहे रे. कोणतंही बर्डन नसलं तर बर्डन मध्ये किंवा प्रेशराईज करून आर्टिफॅक्ट एपिसोड बनवणं इज अ वेस्ट ऑफ टाइम कम्प्लिटली. आणि मला वाटते अशा वेळेस आर्टिफॅक्ट एपिसोड पण रेकॉर्ड करायला नाही पाहिजे. लाईकवाईज पाहत 31 तारखेला मी कसं बहुत जास्त हे होतो, ड्रंक होतो, प्लस काहीच कळत नव्हतं, तेव्हा तर आर्टिफॅक्ट एपिसोड तर काही बनवणं वगैरे होतच नव्हतं भाय. कारण त्यावेळेस तर मी कम्प्लिटली आउट ऑफ कंट्रोल होतो. बट जसं मी कॉन्शियस मध्ये आलो तर दुसऱ्या दिवशी रिकवर केलं ना मी. आर्टिफॅक्ट एपिसोड इम्पॉर्टन्स तर आहे, बट याला प्रेशराईज करून समजा जर बनवण्याचा प्रयत्न केला हा प्रॉपरली बनणार नाही. व्हाय? कारण आर्टिफॅक्ट एपिसोड इज अ काइंड ऑफ थिंग लाईक इज फ्री माइंड. एक प्रकारे नाही का, आपण आपलं माइंड ओपन करतो, आपण आपल्या सगळ्या भावना एक प्रकारे सांगतो. आपण एका भावना अशा मित्राला सांगतो जो आपल्याला कधी बोलत तर नाही, बट आपलं सगळं काय ऐकून घेते. यामुळे काय आहे का, आपल्याला बोलणारा फक्त एकच व्यक्ती आहे, तो म्हणजे मी. त्यामुळे मी खूप प्रॉपरली हँडल आउट करू शकतो स्वतःला. हेच आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेप्रेझेंट केलं आहे. जर याला प्रेशराईज करून किंवा आपल्या व्हिडिओची क्वालिटी खूप जास्त वाढेल, त्यामुळे साईज वाढेल आणि त्याच्यामुळे हे असं होईल अमका ढमका वगैरे वगैरे, याचा विचार करून आपण आर्टिफॅक्ट एपिसोड बनवून यायचं वेस्ट ऑफ टाइम, राईट? रिअली. सो या मला हेच वाटते. आणि साईज वाढलं तर वाढू दे ना राव भाऊ. आपण हार्ड डिस्क कशासाठी आहे, लॅपटॉप कशासाठी आहे? हा, आपण करू ना ऍडजस्ट. हे आर्टिफॅक्ट एपिसोड बहुत महत्वाचे आहे राव. आपले हार्डली किती जीबीचे होणं, 1, 2, 10 जीबीचे होऊन जा. घंटा मी काही एक उपडणार नाही. आता मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून आलो कारण आता याच्यामध्ये चांगल्याने आवाज रेकॉर्ड नाही होऊन राहिला, तर मी कसं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करतो म्हणलं. सो दॅट इज वाय, राईट? आज सांगण्यालायक काय? हा, क्या सांगण्यालायक कसं आहे की 31 तारखेला मी प्रीताईच्या घरी गेलो नव्हतो, त्यामुळे प्रीताई माझ्यासोबत काफी रागात आहे. इव्हन सोनूताई आणि बिट्टू सुद्धा. आणि समोर लग्न आहे आणि का माहित, मी बहुतेक यांच्या याच्यामध्ये ऍड होईल किंवा नाही होईल, आय डोंट नो. हे बघ, माझं असं आहे का, मी जोपर्यंत नाही का मला कोणत्या व्यक्तीची गरज नाही वाटत तोपर्यंत मी त्या व्यक्तीसोबत बोलत नाही. वेल, मी क्लिअरली सांगून देतो एकदम डायरेक्टली का जोपर्यंत मला त्या व्यक्तीची गरज नाही वाटत तोपर्यंत मी बोलत नाही तुझ्यासोबत. म्हणजे हाय, हॅलो, कसा आहे राव वगैरे वगैरे, एखाद्या अननोन पर्सन सोबत अशा गोष्टी शेअर करणं, आय डोंट थिंक. मी या साऱ्या गोष्टी माझ्या मित्रांसोबत करतो राव. व्हाय? कारण त्यांच्यासोबत बोलल्याने मला थोडं चांगलं फील येते, थोडं चांगलं वाटते. अननोन व्यक्तीसोबत हा कसा आहे का, काय वगैरे फालतू मित्र वगैरे मी बनवत नाही. खूप जास्त मित्र बनवून आपण खूप अमेझिंग बनतो बिलकुल नाही. हा, बट काय आहे की कमी फ्रेंड बनवायचे, बट असे फ्रेंड बनवायचे जे सोबत राहील, जे तुमचा टाइम खूप व्हॅल्युएबल बनवाल. अशा लोकांसोबत राहिलं तर चांगलं वाटते. तर हे झालं अदर पर्सन. बट फॅमिली तर सोबत आहे ना राव. तू त्यांना कोण असा दूर पाडते? वेल, 31 तारखेला कसं माझ्यासोबत खूप काही कॉन्सिक्वेन्सेस झाले होते. मला डिसाईड करत होतं की मी न्यू इयर कोणासोबत सेलिब्रेट करू, आयदर फ्रेंड किंवा फॅमिली. तर वेल,
मित्रांमध्ये मला बहुत मजा येते राव, त्यांच्यासोबत हँगआउट करणं वगैरे वगैरे. आणि अनदर थिंग, मी याचं रिझन पण एक प्रकारे आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये सांगितलं आहे, कारण माझ्या लाईफमध्ये काही इंटरेस्टिंग फॅक्ट आहेच नाही. एव्हरीडे उठतो, जॉबवर जातो, संध्याकाळी एखादी मूवी पाहायला थोडा इन्स्पायर होतो, आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केलं का झोपून जातो. काही असं डिफरंट वगैरे असं काही आहेच नाही. तर याच डिफरंट सिच्युएशनला थोडंसं अमेझिंग आणि फन करायच्या उद्देशाने मी न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी आलो. पण मी फॅमिली सोबत जर मी आणि सोनताई किंवा कझन सोबत जर मी न्यू इयर सेलिब्रेट केला असता, तर मला कसं नेहमी एक गोष्ट पोक करत राहिली असती का मी पूर्ण 1000 रुपयाची दारू आणली आणि त्या 1000 रुपयाच्या दारूचा मी थोडासा सुद्धा टेस्ट नाही घेतला किंवा थोडासा सुद्धा स्वतःला हे नाही केलं, तर मला एक प्रकारे वाईट वाटलं असतं. कारण मी स्वतः पैसे खर्च करून या अमेझिंग मोमेंटमध्ये मी सामील नाही झालो आहे, असंच मला थोडंसं वाईट वाटलं असतं. त्यामुळे मग का मी म्हणलं झालं राहू दे, म्हणलं यार प्लीज. थोडंसं सोनताई प्रीताईचे फोन पण नाही उचलत, कारण मी फोन केला असता आणि मग हो म्हणलं असतं, मग त्यांना पण वाईट वाटलं असतं. त्यापेक्षा बेटर आहे फोनच नको उचलू राव. जे होत आहे ते होऊ दे. त्यांना थोडासा राग येईल, थोडंसं आपण सांभाळून घेऊ नंतर. कारण अशा वेळेस काय होते का आपण थोडंसं, मी त्यावेळेस नाही का मी थोडंसं माझं स्वतःकडे बघितलं राव. आता प्रीताईचं शेवटलं वर्ष आहे राव, ती मरून तर नाही राहिली ना, तिचं लग्नच होत आहे ना. आणि ऍक्च्युली मी याच्या अगोदर पण तिच्यासोबत इयर सेलिब्रेट केले होते, सो इट्स नॉट अ बिग डील. आणि ऍक्च्युली माझ्या व्यतिरिक्त बाकीचे पण लोक होते ना, सोनूताई होती, बिट्टू होता, लहान सोनू होती, दद्दू होता, त्याच्यानंतर आचल होती, मी नव्हतो ना. सो डझंट मॅटर प्लीज. बट मी होपफुली थोडंसं सॉरी म्हणतो यार, कारण मलाच नाही का 10 मी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये करीब आजची 5 तारीख आहे आणि हार्डली मी जेव्हा आर्टिफॅक्ट एपिसोड सुरू झालं होतं म्हणजे हार्डली या वर्षाचं, तेव्हाच मी अपोलोजाईज केलं होतं. आणि मला एक गोष्ट एव्हरीडे कटकून राहिली राव, एव्हरीडे. मी प्रीताच्या याला गेलो नाही, प्रीताच्या न्यू इयरला त्या घरी गेलो नाही. सो इट्स रिअली बॅड टू मी. बट मी तरी का करू प्लीज यार, माझी पण कंडिशन थोडीशी समजा. मी एव्हरी टाइम सगळ्यांना समजवतो, सगळ्यांनाच नाही म्हणत, बट हो म्हणण्यासाठी सुद्धा एक प्रकारे आय डोंट नो प्लीज. सो मला एवढंच म्हणायचं होतं. आज आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करण्याला एक काही आहे नाही खास. सो this is the my artifact episode number 672. Right now we are at Khabarkheda, Maharashtra. Thank you.